नमस्कार मित्रांनो, मी आहे संतोष चकोर. मित्रांनो, अनेक वेळा असं होतं की आपण जे काही वहीमध्ये कुठेतरी डायरीमध्ये लिहिलेलं आहे ते अचानक कधीतरी गहाळ होतं किंवा डायरी वही गहाळ होते, आपल्याला सापडत नाही. मग आपण जी काही महत्त्वाची माहिती त्यामध्ये लिहून ठेवली ती सुद्धा आपल्याला मिळत नाही. तर असं होऊ नये किंवा अनेक वेळा जे काही शाळेत कॉलेजमध्ये असणारी मुलं आहेत ते नोट्स लिहितात वहीमध्ये. पण आजकाल प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे, लॅपटॉप आहे. तर मग अशा वेळेस जे काही आपण महत्त्वाची माहिती डायरीमध्ये किंवा वहीमध्ये लिहून ठेवतोय, ती सर्व नोट्स जर आपल्याला लॅपटॉपमध्ये, स्मार्टफोनमध्ये नोटपॅडच्या स्वरूपात जर साठवून ठेवता आले तर? टेक्स्टच्या स्वरूपात जर ती माहिती आपल्यासाठी कधीही अवेलेबल झाली स्मार्टफोनमध्ये, तर किती चांगली गोष्ट आहे. समजा कॉलेजची मुलं आहेत, शाळेतली मुलं आहेत, कुठेतरी फिरायला गेली आणि अचानक त्यांच्याकडे थोडासा वेळ आहे. त्यांना वाटलं की आता थोडासा अभ्यास करूया. तर अशा वेळेस वह्या, पुस्तकं वगैरे त्यांच्याकडे नसतात. पण स्मार्टफोन त्यांच्याकडे नक्की असतो. मग अशा वेळेस जर स्मार्टफोनमध्ये त्यांनी ज्या काढलेल्या नोट्स आहेत, त्या त्यांना वाचता आल्या तर? आता तुम्ही म्हणाल की मग इमेजच्या स्वरूपात आपण फोटो काढू शकतो. तर नाही, तुम्ही ते फोटो काढून तुम्ही टेक्स्टच्या स्वरूपात, नोटपॅडच्या स्वरूपात हे सर्व साठवून ठेवू शकतात तुमच्या स्मार्टफोनमध्ये, तुमच्या लॅपटॉपमध्ये. तर ते कसं साठवायचंय किंवा इमेज टू टेक्स्टमध्ये रूपांतर कसं करायचंय किंवा एखाद्या पुस्तकातील एखादा मजकूर तुम्हाला आवडलाय आणि तो मजकूरच तुम्हाला फक्त तेवढा पाहिजे नोटपॅडच्या स्वरूपात किंवा तुम्हाला स्टेटस ठेवायचंय. तर कशाप्रकारे तुम्ही टेक्स्टच्या स्वरूपात ते सर्व कॅप्चर करू शकता किंवा टेक्स्टच्या स्वरूपातच ते घेऊ शकतात आणि ते आपण नोटपॅडमध्ये कसं सेव्ह करू शकतो, ही सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर यासाठीच आपण एका वेबसाईटचा वापर करणार आहोत इमेज टू टेक्स्ट कन्व्हर्ट करण्यासाठी. तर ही वेबसाईट म्हणजेच एक AI वेबसाईट आहे. म्हणून मी अनेक वेळा सांगितलंय की AI तुम्ही शिकत चला, त्याचा वापर करत चला. कारण AI तुमचं काम सहज आणि सोपं करण्यासाठी आलेलं आहे. त्याचा चांगल्या कामासाठी वापर करा, दुरुपयोग करू नका. तर बघूया ही वेबसाईट, या वेबसाईटचं नाव आहे image2text.io. तर अशा प्रकारची वेबसाईट आहे. तर या वेबसाईटवरती आपण एक फाईल अपलोड करून तिचं टेक्स्टमध्ये कन्व्हर्जन करून बघूया. समजा तुमच्या वहीमध्ये किंवा डायरीमध्ये तुम्ही काहीतरी महत्त्वाची नोट लिहून ठेवलेली आहे आणि ते आता आपल्याला टेक्स्टच्या स्वरूपात हवंय स्मार्टफोनमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये. तर आपण या वेबसाईटमध्ये त्याचा जे काही नोट तुम्ही लिहिलेला आहे त्याचा फोटो काढून इथे अपलोड करायचा आहे. तर आपल्याकडे एक फोटो आहे जो आपण टेक्स्टच्या स्वरूपात कन्व्हर्ट करूया. या वेबसाईटमध्ये आल्यानंतर इमेज टू टेक्स्ट कन्व्हर्टर इथे तुम्हाला ब्राउज हे ऑप्शन दिसेल. इथे आपल्याला ती फाईल अपलोड करायची. तर माझ्याकडे एक कविता आहे, पोएम. मुग्धा नानल यांची ही कविता आहे. तर इथे ही फाईल मी अपलोड केली. फाईल अपलोड झालेली आहे. तर इथे तुम्ही जर दुसरी फाईल अपलोड केली असेल तिथे डिलीट करून पुन्हा एकदा अपलोडही करू शकतात किंवा इथे क्रॉपचं ऑप्शन दिसतंय, इथे क्रॉप सुद्धा करू शकतात. तर इथे मला आता या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, सबमिट अँड एक्स्ट्रॅक्ट. तर मी इथे ही फाईल सबमिट करणार. त्यानंतर ते व्हेरीफाय करेल ऑटोमॅटिक आणि आता फाईल कन्वर्ट होण्यास सुरुवात झाली. तर अशा प्रकारे आपली जे काही फोटो आपण अपलोड केला होता तो टेक्स्टच्या स्वरूपात कन्वर्ट झालाय. तर इथे त्यानंतर ऑप्शन दिसेल कॉपीचं. तर या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचंय. म्हणजे ही फाईल कॉपी होईल. त्यानंतर तुम्ही ही फाईल नोटपॅडमध्ये सेव्ह करायची आहे. आता इथे जे नको आहे तुम्हाला ते काढून टाका. ही मुग्धा नानल यांची कविता आहे, त्या खूप छान कविता करतात. तर इथे जे काही कन्वर्ट झालंय ते एकदम सरळ लाईनमध्ये कन्वर्ट झालं. हे सर्व एडिट करू शकतो. ठीक आहे, तर अशा स्वरूपात आपण ही कविता आलेली आहेत आपली. तर एवढं सगळं टाईप करायची आपल्याला गरज नाही, ते सर्व ऑटोमॅटिकली कन्वर्ट होऊन आपल्याकडे आलेलं आहे. तर याला आपण इथं काही शब्द आहेत जे त्यांनी व्यवस्थित कॅप्चर केले नाही. उदाहरणार्थ इथं खासातल्या श्वासात असं झालंय, पण इथं श्वासातल्या श्वासात असं आहे. हे बघा, ओरिजिनल फाईल अशी आहे, इथे लिहिलेलं आहे. आता ही फाईल थोडीशी ब्लर आहे, हे टेक्स्ट थोडेसे ब्लर आहेत, पण त्यांनी तरी व्यवस्थित कन्वर्ट केले आहेत. पण इथे श्वासातल्या श्वासात असं पाहिजे, इथे ब्लर असल्यामुळे व्यवस्थित कन्वर्ट झालेलं नाही ते. तर इथे आपण श्वासातल्या श्वासात असं करून घेऊया. ठीक आहे, आता आपली फाईल झालेली आहे. तर अशा प्रकारे तुम्ही हे इथे टेक्स्टच्या रूपात कन्वर्ट करू शकता. जे काही तुमचा फोटो आहे तो तुम्ही टेक्स्टच्या स्वरूपात इथे कन्वर्ट करू शकतात. हीच वेबसाईट आहे. आता जर तुम्ही स्मार्टफोनवरून यूज करत असाल तर स्मार्टफोनवरून ऑप्शन आहे. तुमच्याकडे जर एखादं पुस्तक असेल, पुस्तकातलं एखादं पेज तुम्हाला ते हवंय, त्यातला मजकूर हवाय, तर तुम्ही फक्त तेवढाच मजकूर
टेक्स्टच्या स्वरूपात कन्वर्ट करू शकतात. त्याचा फोटो काढून या वेबसाईटवरती अपलोड करून आपल्याला तो टेक्स्टच्या स्वरूपात भेटेल. आता माझ्याकडे हे पुस्तक आहे भगवद्गीतेचं. तर भगवद्गीतामध्ये आपण एक पेज स्मार्टफोनमध्ये आपण बघूया की कशा प्रकारे ही वेबसाईट आपल्याला कन्वर्ट करून देते. तर स्मार्टफोनमध्ये आपल्याला जे पेज हवंय त्याचा आपण फोटो काढूया. तर आता मला हे पेज हवंय, इथे मी याचा फोटो काढतो. ठीक आहे, तर मी आता याचा फोटो काढलेला आहे. आता हा आपण वेबसाईटवरती अपलोड करूया. त्यासाठी गुगल क्रोम ओपन करूया. अगोदर जी वेबसाईट आहे मी इथे सेव्ह करून ठेवलेली आहे, कॉपी करूया, क्रोममध्ये इथे पेस्ट करूया. ही जी वेबसाईट आहे त्याची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देईल. त्यावरती क्लिक करून तुम्ही डायरेक्टली वेबसाईटला व्हिजिट करू शकतात किंवा तिथे तुमच्या नोट्स अपलोड करून टेक्स्टच्या स्वरूपात त्याला कन्वर्ट करू शकतात. तरी ही वेबसाईट आपल्याकडे स्मार्टफोनमध्ये ओपन झाली. इथे आपण ब्राउजवरती क्लिक करूया. त्यानंतर जो फोटो आता आपण काढला होता तो इथे अपलोड करूया. ठीक आहे, सबमिट अँड एक्स्ट्रॅक्टवरती क्लिक करूया. तर आता हे संपूर्ण पेज आहेत. तर बघूया याला किती वेळ लागतोय. तसं खूप फास्टमध्ये काही सेकंदामध्ये हे आपल्याला कन्वर्ट करून देते. म्हणजे टायपिंग जर करायला गेलं तर किती वेळ लागेल आपल्याला. तर अशा प्रकारे आपली ही संपूर्ण फाईल, संपूर्ण पेज टेक्स्टच्या स्वरूपात कन्वर्ट झाले. तर इथे आपण कॉपी करून हे याला नोटपॅडमध्ये सेव्ह करू शकतो. इथे मी सेव्ह केलं. तर इथे आपल्याला एखादा पार्ट नको असेल तर तो आपण काढून टाकू शकतो. हे संपूर्ण आपल्याला मराठीमध्ये सेव्ह झालेलं आहे. जे नको असेल ते इथे काढू शकतो. आता पेज नंबर वगैरे हे पण त्यांनी टेक्स्टच्या स्वरूपात कन्वर्ट केलं. आता पेज नंबर नको असेल किंवा एखादाच मजकूर आपल्याला हवा असेल जो आपल्याला स्टेटसला ठेवायचा तर तोच आपण घेऊ शकतो. समजा मला फक्त हाच मजकूर हवा आहे, मी याला इथे कॉपी करेल. यानंतर इथे याला कॉपी केल्यानंतर मला जिथे हवा आहे, समजा मला स्टेटस ठेवायचा आहे तर मी तिथे हा पेस्ट करणार. तर अशा स्वरूपात तुम्ही कोणतीही फाईल, मग ते तुम्ही स्मार्टफोनमध्ये असो किंवा लॅपटॉपमध्ये, तिथे तुम्ही फोटो काढून त्या मजकुराचा किंवा त्या नोट्सचा फोटो काढून अपलोड करून त्याला इमेजचं टेक्स्टच्या स्वरूपात तुम्ही कन्वर्ट करू शकतात. या वेबसाईटची लिंक मी व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईल. तुम्हाला जर आवश्यकता असेल तर तुम्ही त्या वेबसाईटद्वारे डायरेक्ट व्हिजिट केलं तरी चालेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. इतर अधिक व्हिडिओसाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि सर्व व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी नोटिफिकेशन बेल आयकॉनवरती नक्की क्लिक करा. म्हणजे सर्व व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. बाय बाय, टेक केअर.